लाडक्या बहिणींसाठी मोठी लॉटरी. आदिती तटकरेंकडून योजनेबाबत आता सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली. सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 31 डिसेंबर, 31 मार्च आणि आता पुन्हा 30 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान केवायसी पोर्टलवर वारंवार बंद राहणे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रिया पूर्ण करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक महिलांना केवायसी करता आली नव्हती. काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांना योजनेचा लाभही थांबला होता. महिलांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. महिलांनी या अतिरिक्त कालावधीत आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन यावेळी तटकरे यांनी केलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा केवायसीची मुदत वाढवण्यात आल्यामुळे या योजनेचा मोठा फायदा ज्यांची केवायसी अद्याप बाकी आहे किंवा केवायसीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या होत्या त्यांना याचा हा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात. ही राज्यातील महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरलेली योजना आहे. या योजनेतील महायुतीला विधानसभा निवडणुकीत देखील मोठा फायदा झाला. आमचं सरकार सत्तेत आल्यास आम्ही महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं आश्वासन देखील निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून देण्यात आलं होतं. मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन 1.5 वर्ष झालं आहे, परंतु अजूनही यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सन्मान निधीमध्ये वाढ कधी होणार याकडेही आता राज्यभरातील महिलांचं लक्ष लागलं आहे.